संसदेच्या सभागृहात काल जे घडलं त्याने राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगलं. पण हा फक्त वाद होता का की निवडणुकीची चाहूल? चर्चा सुरू झाली होती एका महत्वाच्या मुद्द्यावर. विरोधकांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मोदींनी विरोधकांवरच निशाणा साधत विकास कामांची यादी मांडली. राहुल गांधी म्हणाले की देशात बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न गंभीर आहेत. सरकारने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी. त्यावर मोदींनी उत्तर दिलं की देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून केवळ आरोप करणं योग्य नाही. त्यांनी विविध योजनांचा उल्लेख करत सरकारची बाजू मांडली. सभागृहात दोन्ही बाजूंनी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण आणखी तापलं. राजकीय विश्लेषकांच्या मते हे शब्दयुद्ध केवळ संसदेतलं नव्हतं, तर येणाऱ्या निवडणुकांसाठीचा ट्रेलर असू शकतो. एकीकडे मोदी विकासाचा मुद्दा मांडत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी सरकारच्या धोरणांवर थेट प्रश्न उपस्थित करत आहेत. दोन्ही नेत्यांची शैली वेगळी, पण लक्ष एकच: जनतेचा विश्वास. सोशल मीडियावर या चर्चेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण मोदींच्या उत्तरांचं समर्थन करत आहेत, तर काही राहुल गांधींच्या मुद्द्यांना योग्य ठरवत आहेत. तुमच्या मते या शब्दयुद्धात कोणाची बाजू अधिक मजबूत होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी बुलंद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.